एक मनोगत माझ्या मित्राच्या लेखणीतून. लहानपणी माझ्या मते जवळजवळ सगळ्याच लहान मुलांनी हा प्रश्न विचारला असेल. आई, आपण श्रीमंत आहोत का गरीब? आता मोठेपणी हसू येतं. बाळा, शिकून मोठा हो, खूप पैसा अडका कमाव, श्रीमंत हो, घराण्याचं नाव मोठं कर, हा सल्ला बहुतेक प्रत्येक पालक देत असतात. मीही अपवाद नाही. काय करणार? समाजाने यशाच्या पायऱ्या मोजायला अशीच मोजमापे करून ठेवली. सुखी होच, पण समाधानी सुद्धा हो, शिकवण आपण मुलांना दिली पाहिजे असं मला वाटतं. आता समाधानी माणसाची प्रगती खुंटते का, हा जरी चर्चेचा विषय असला तरी आयुष्यात एक वेळ अशी येते, हे सगळं कशासाठी, अजून किती धावू, हे प्रश्न भेडसावतात. कुठेतरी क्षणभर विसावा घ्यावा, विश्रांती घ्यावी, आनंदाची अनुभूती घ्यावी असं वाटतं. खरं की नाही? फार पूर्वी प्रथम सायकल, मग लुना, त्यानंतर स्कूटर, बाईक, कार असे प्रगतीचे मोजमाप होते. 40 सिंगल रूम, मग डबल रूम, फ्लॅट आणि नंतर बंगला, या क्रमाने बढती झाली की जीवन सफल झाले असे समजावे. माझं लग्न झाल्यावर 1 BHK तून 2 BHK मध्ये जाणं म्हणजे माझ्यासाठी मोठी कसोटी होती. त्याची पुढची मजल किंबहुना निर्वाण स्थिती म्हणजे 3 BHK. बस, सगळे काही मिळवले असा जणू भास झाला. हा 3 BHK खरंच खूप काही शिकवून गेला. ही एक्स्ट्रा खोली खरंच प्रगती म्हणायची का एकाकीपणाला आमंत्रण? मुलं मोठी होतात, त्यांना अभ्यासाला स्वतंत्र खोली पाहिजे म्हणून आपण हा खोटा टोप करतो का आपणच त्यांना आपल्यापासून दूर करतो? आताशा प्रत्येकाला काय ती स्पेस हवी असते, मग ते आजी आजोबा असोत, मुलं किंवा आपण. पण नकळत थोडी नाती दुरावतात, हो की नाही? साधारणपणे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबात 20 वर्षापूर्वी आजी आजोबा, आई बाबा, कमीत कमी 2 अपत्य, कुठला तरी पै पाहुणा, अशी 5-6 माणसे 2-3 खोल्यात अगदी आनंदाने राहत असत. पर्सनल स्पेस पेक्षा नात्यातल्या ओलावा जास्त होता. आता स्पेस खूप झाली आहे आणि नाती लहान. अवचित दुपारी 12 वाजता दत्त म्हणून उभे राहणारे पाहुणेही राहिले नाहीत आणि आपणही कोणाकडे न बोलावता जात नाही. प्रत्येक जण अपॉइंटमेंट घेऊन, दुसऱ्याचा विचार करून, पद्धतशीरपणे वेळ मिळाला तर जातो. मी तर काही ठिकाणी लहान मुलं आधी फोन करून, तुला डिस्टर्ब होणार नाही ना, होप यू आर नॉट स्टडिंग, आय होप इट्स नॉट युअर मी टाइम, अशी परवानगी घेऊन मग खेळायला बोलवताना पाहिलंय. कमाल आहे बुवा. आम्ही लहानपणी शेजारीच जास्त खायचो प्यायचो, मग घरी आलं की उद्धार व्हायचा तर वेगळाच. तुला घरात खायला मिळत नाही का? पण कोण जाणे, मित्राच्या घरी केलेला फराळ, धांगडधिंगा मिळून केलेली व फस्त केलेली भेळ याची सर मॅकडोनाल्ड बर्गरला येणार नाही. पूर्वी परगावून थकून आल्यावर शेजारच्या काकू प्रेमाने एखादं तोंडी लावणे आणून देत. पोळ्या केला की झालं काम. तेवढ्या प्रेमाने खाल्ले तरी पोट आणि मन भरायचं. शेजारी पाजारी हक्काने पदार्थांची देवाणावाण करायचे. तिथे ओलावा होता, माया होती. त्याची सर कोणाला येणार आहे? झोमॅटो काय, स्विगी काय त्यांची जागा घेणार आहे? उन्हाळ्यात सुट्टीत लहानपणी गच्चीवर खेळलेले पत्ते, भांडण, खेळ हे खूप महत्वाचं होतं. इट हॅड लाईफ लेसन्स. हे कुठल्याही चॅट ग्रुप, GPT, AI व्हिडिओ गेमला नाही करणार. मुलांनी त्या वयात भांडायचं नाही तर मग कधी? संपत चालला आहे तो संवाद. गच्ची म्हणजे उन्हाळी वाळवण्या घालण्यापासून ते छोटे स्नेह संमेलन करण्यापर्यंत एक खुला रंगमंच होता जणू. एवढा एकोपा होता की शेजाऱ्यांचे नातेवाईकही कधी आपलेही छान मित्र व्हायचे नकळत. शेजाऱ्यांकडे न कळवता, कारण तेव्हा फोन नव्हते, जरी पाहुणे आले आणि यजमान घरात नसतील तरी त्यांचे चहापाणी इतक्या अगत्याने आपुलकीने होत असे की त्यात त्यांनाही संकोच वाटत नसे. आत्ताच्या सो कॉल्ड हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये माणूस मेला तरी जोपर्यंत दुर्गंधी येत नाही, दारासमोर दूध पेपर उचलला जात नाही, तोपर्यंत कोणी विचारायची सुद्धा तसदी घेत नाही. याला कारण आर्थिक सुबत्ता का कोणा वाचून कोणाचा काही अडत नाही ही संकल्पना, तुटत चाललेला संपर्क नाही का? पूर्वी चाळीत, वाड्यात, गल्लीत एखाद्या मुलीला पाहुणे बघायला येणार ही बातमी लपवून राहूच शकत नव्हती. कारण शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून
ठेवणीतले गालिचे, बेडशीट, तक्के, खुर्च्या, दांडी असलेले नक्षीदार कप आदी साहित्य मागून आणल्याशिवाय मुलगी दाखवायचा कार्यक्रम होऊच शकत नव्हता. हीच खरी श्रीमंती होती. ते आत्ता कळतंय. आणि हल्ली खालच्या मजल्यावरच्या मुलीचं लग्न होऊन गेलं तरी कळत नाही. जेव्हा व्हॉट्सअपच्या स्टेटसवर संगीतच्या डान्सचा व्हिडिओ येतो तेव्हा कळतं, अरे लग्न झालं वाटतं. पूर्वी गाव छोटं, घर छोटं, घरात वस्तू कमी, पगार कमी, त्यांच्यामुळे शेवटचा आठवडाच हमखास तंगी. उसनं पासनं घेतलेल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता. तरीही मजा खूप होती. आर्थिक सुबत्तेमुळे किंवा 3BHK मुळे मुलांना स्वतंत्र खोली, लॅपटॉप, वायफाय, मोबाईल या सुविधा मिळतात आणि त्यामुळे या पलीकडे सुद्धा जग आहे हे त्यांना कळतच नाही. कारण त्यांचं कोणावाचून काहीच अडत नाही. भूक लागली की स्विगी नाहीतर झोमॅटो, पार्सल हॉटेलमधून घराच्या दारात आणि तिथून खोलीत. खाऊन झाले की बोळा आणि पसारा तसाच. तंत्रज्ञानाने सोय खूप केली आहे, पण येणाऱ्या पिढीला आळशी केलंय. ब्लिंकिटने पापणी मिटते त्या वेगाने पटकन डिलिव्हरी द्यायचं ऍप काढलंय, पण त्यामुळे मुलं प्लॅनिंग करायला नाही शिकली. डोंट वरी आई, मी पटकन ऑर्डर करते. मग ते डिलिव्हरी चार्जेस वाचवायचे म्हणून अजून काहीतरी कचरा ऑर्डर करायचे, ते वेगळंच. सोय केली पण शिस्त नाही लागली. त्यामुळे वाढले फक्त वजन आणि बेशिस्तपणा. माझी आजी अतिशय सुगरण आणि धोरणी. पै पाहुण्यांचे अगदी अन्नपूर्णेप्रमाणे केले, पण कधी असे संवाद ऐकले नाहीत. अजित, पाहुणे आले आहेत, पोहे संपले आहेत, आता ताबडतोब आणून दे. कारण महिन्याचा हिशोब करून किराणा एकदाच घरात येईल. भागवणे हे काय सायन्स होतं ते त्या पिढीला माहीत, पण या पिढीला नाही कळणार. आज जे सगळं सहज आणि वन क्लिक वर मिळतंय ते त्याचं मूळ कारण. बिघडत चाललेले फायनान्शियल प्लॅनिंग आणि फिटनेस बघतात. 3 चांगल्या गोष्टी आमच्या पिढीने या बाबतीत सुदैवाने चांगल्या झाल्या. मॅगी यायच्या आत आम्ही मोठे झालो, त्यामुळे पौष्टिक आहाराची सवय लागली. मोबाईल यायच्या आत आमचे शिक्षण झाले, त्यामुळे कल्पकता जिवंत राहिली. आणि सगळ्यात महत्वाचं, व्हॉट्सअप यायच्या आत आमचं लग्न झालं, त्यामुळे व्हर्च्युअल चॅटपेक्षा ऍक्च्युअल भेटी जास्त झाल्या. म्हणून का होईना लग्न संस्था टिकून राहिली. सिंगल पेरेंटचं वाढलेलं प्रमाण ही जरा चिंतेची बाब आहे. आपणच विचारले पाहिजे स्वतःला, खरंच स्पेस हवी आहे की एकटेपणा? सध्या अजून एक संवाद ऐकू येतो, डिप्रेशन. याला कारण एकटेपणा म्हणा किंवा प्रायव्हसी. खुंटला आहे तो संवाद. आज मुलं आईबाबांशी बोलत नाही, त्यांना एक काउन्सेलर लागतो. किंबहुना ते कोणाशीच बोलू शकत नाही, कारण वाढत चाललेलं इलेक्ट्रॉनिक जिव्हाळा किंवा व्हर्च्युअल प्रेम. अखंड मोबाईलमध्ये डोकं घालून मान तुटेपर्यंत चॅटिंग करतील, पण खराच संवाद नाही. जिवंत माणसाशी समोरासमोर बोलताच येत नाही. एकाच घरात शॉर्ट मेसेजेस, जेवण झालं का, ते पण J1. आय एम गोइंग आउट, विल बी लेट, TTYL असे संवाद स्वीट होमी नावाच्या व्हॉट्सअपवर होतात. मध्यम वर्गातली सर्वात महत्वाची शिकवण म्हणजे शिस्त. आज 3BHK व सुबत्ता यामुळे बिघडत चाललेली जीवनशैली. आमच्या लहानपणी मिलिटरी कायदा होता म्हणा ना. सकाळी 9 वाजता पाणी जाणार आहे, त्यामुळे आंघोळी, स्वयंपाक हे सगळं ओघानं आलंच. आता 24/7 अवेलेबिलिटी ही काय संस्कृती आली आहे. त्यामुळे 11 वाजेपर्यंत लोळत राहणं, जेव्हा वाटेल तेव्हा पाणी आहेच, त्यामुळे केली तर ठीक, नाहीतर आंघोळीला गोळी. आमच्या लहानपणी रविवारच्या दिवशी उशिरात उशीर म्हणजे 7:30 वाजता उठण्याची मुभा असायची. सुट्टीला काय ते पोहे उपमा याचे फॅड. एरबी ग्लासभर दूध, पार्लेजी बिस्किट असेल तर, क्रीमचे बिस्किट असेल तर 1, पार्लेची असेल तर 2. प्रत्येक गोष्ट पुरवून वापरणे हे बाळकडूच जणू लहानपणी मिळालं. क्वचित अंदाज चुकला तर फोडणीची पोळी, भात अगदी आवडता कॉमन नाश्ता. त्याचा फायदा आज होत आहे. हे इकॉनॉमिक्स धडे कुठल्याही हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नाही मिळाले. एकूण काय, प्रश्न आर्थिक कुवतीचा नाहीये. पूर्वी सुद्धा उधळपट्टी करता आली असती, पण प्रश्न वस्तू नीट पुरण वापरण्याच्या सवयीचा आहे. सुबत्ता आज आहे, उद्या असेल नसेल, पण गरज आणि चैन यामधला नेमका फरक जो आपल्या पिढीला कळला, तो पुढल्या पिढीलाही कळायला हवा ना. पैशानं सुख विकत घेता येतं, समाधान नाही. पैशाचा विनियोग योग्य कसा करायचा हे शिक्षण आयुष्यात अनेक टक्के टोपणे खाऊन, विविध अनुभवातून, रोजच्या जगण्यातून मिळत
आणि ते या पिढीने अनुभवायला हवं. आर्थिक पसारा एवढाच वाढवावा जेणेकरून तो आवरताना आपल्याला त्रास होणार नाही, कारण तो स्वतःलाच निस्तरायला लागतो, जोडीदारासमवेत किंवा त्याच्याशिवाय.